अहो मी मुंबईत एकदा कीर्तनाला गेलो आणि जेवायला वाढायला एक ताई चप्पल घालून आली. मी म्हणलं तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणली महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं अशा तुमच्या घरात चपला किती? ती तिच्या भाषेत म्हणली महाराज वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, स्वयंपाक करायची वेगळी, घरामध्ये घालायची वेगळी, बाहेर म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण. म्हणलं आता काय करते एवढ्या चपला म्हणलं आता काय करावा. लय स्टँडर्ड महाराज, एवढा जमाना बदल, एवढे शुद्ध बोलते. बरं शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला अनिल महाराज, सर्व घंटी राम. का तिथं काय घंटी आहे? कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळालं पाहिजे रे. एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा मला? मी म्हणलं बाई तुला कसा करायचा? ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती म्हणली 50-50 लाखाचे 2 करीन. पण कोटीचीच बरोबरी करेन. आता इतका जमाना बदलला म्हणलं आता काय करायचं आपण सांगा बरं महाराज. जमाना बदलून गेलाय महाराज, दुनिया स्टँडर्ड झाली. अगदी शुद्ध बोलतात महाराज, बरोबर आहे की नाही महाराज? हं अगदी शुद्ध. तुम्ही सिटीमध्ये वगैरे कधीतरी जाऊन बघा, एवढे स्टँडर्ड बोलतात महाराज. हो एका घरी मी चहा घ्यायला गेलो, चहा घ्यायला. हा ही सिटीच आहे पण इथलं नाही सांगत मी. इथलं नाही सांगत. मला लय मट राहिलं अजून, इथलं नाही सांगत, अजून इथलं नाही सांगत. पुण्यामध्ये कीर्तन झालं, एक जण माझ्याकडे आला. आता तिकडला कीर्तनाचा टाईम 7 ते 9. विचार करतोय आपलं सिटीमध्ये असूनही 9 ते 11, 8 ते 10 कसं काय होतं आहे. सिटीमध्ये आता जवळपास सगळा टाईम काय 7 ते 9. 9ला कीर्तन झालं. एक जण माझ्याकडे आला, मला चला महाराज आमची तर चहा घ्यायला. मी गेलो त्याच्या घरी चहा घ्यायला. त्याची बायको घरामध्ये झोपलेली. मग हळूच दार वाजवतो. वाजा ना हो, आता वाजलं. ते हळूच आवाज देणार आणि म्हणणार ए स्मिता दार उघडतेस का ग? ए स्मिता अगं उठतेस का ग? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो म्हणजे स्टँडर्ड. हां तो हळूच आवाज देणार ए स्मिता अगं चहा घेण्यासाठी आपले ते महाराज आलेत, दार उघडतेस का ग? ते हळूच दार उघडणार आणि म्हणणार इश्यू बंटी एवढ्या रात्री कशाला उठवलीस? जसं काय कुत्र गित्र पाळलं इश्यू बंटी. ते म्हणणार अगं चहा घेण्यासाठी आपले ते बाबा आलेत. ते म्हणणार आई सिरियल बघू इतकी बोर झाले ना, एक काम कर चहा तू बनव, बाबांना पण दे, तू पण घे आणि मला पण दे. स्टँडर्ड अगदी स्टँडर्ड. हां तसं खेड्यात जा, खेड्यात 9 ते 11 कीर्तन संपव, 11ला एखादा आमच्याकडे महाराज चला आमची तर दूध आला, म्हणजे म्हशी तो ह्याकडे नामाला मी दूध आला, त्याची तर दुधाला जावं. मग त्याची तर दुधाला गेलं, शेळ्या तिथंच कोंडलेल्या, कोंबड्या तिथंच कोंडलेल्या, त्याचा पोरगा दारू पिऊन तिथंच पडलेला. म्हातारा कुठे डोक्यातच दगड घालतो आणि तेवढ्यात आपण तिथं जावा. मग ते दार बीर काय वाजणार ना, ते बायकोला आवाज देणार दारुगड महाराज आलाय एवढा वाजनात असतो देऊ. दारुगड ती दार उघडीत नाही, अंगावर घेतलेलं पांघरून फक्त मागं सारते. त्याला माहिती काय लावण्या दिसभर माणूस काय म्हणत दमताय तुमचा ट्याव 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 सुरू होत आहे. अगं चहा घ्यायला महाराज आलाय, महाराजाला घाल चुलीत. महाराज त्याच्यामुळं मी मधला मार्ग काढलाय. तुम्ही तुमच्या घरी नेऊ नका, दारं वाजू नका आणि बायकोला उठू नका. कीर्तनाला आलात ना सुट्टे 10 रुपये द्या, मी वाटानं चहा घेतो. नकोच महाराज काय करायचं. फार अवघड परिस्थिती झाली महाराज. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चालला होता, माझा मुद्दा हा चालला होता. मी सांगत होतो मुद्द्यावरती या, विषयावरती या. आईला काहीतरी काम आल्यामुळं आई मधुपाक खाण्यामध्ये अर्थातच किचनमध्ये निघून गेली. वडिलाचा आणि मुलाचा वादविवाद दोघाचा चालला होता. वडील म्हणायचे बाबा तूच माझा मुलगा आहे. मुलानं सांगायचं मला पुरावा हवा आहे, मी तुमचा मुलगा याचा. कदरून शेवटी बापानं एक शेवटचा शब्द टाकला, मला बाप मानू नकोस. हा फक्त शब्द लक्ष देऊन ऐका. शब्द काय होता ऐका, मला बाप मानू नकोस. वाक्य लक्षात ठेवा बरं. मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला तरी म्हणू नकोस. शब्द कळाला? काय सांगितलं त्यानं? मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला तरी म्हणू नकोस. माझा दृष्टांत संपलेला आहे, आता लक्ष देऊन ऐका. तुमचा आमचा सगळ्यांचा बाप पंढरीचा पांडुरंग तो पंढरपूरमध्ये बसलेला आहे. त्याला बाप मानू नका पण दुसऱ्याला तरी म्हणू नका.
ज्या संप्रदायामध्ये आम्ही आलो आहे त्या संप्रदायाचा अपमान आपल्यामुळं होईल असं मात्र कधी जगू नका. या संप्रदायाचे आपण सर्वजण जर कोण असाल ना बाबा, या संप्रदायाचे आपण सर्वजण काय आहोत, पाईक आहोत. या वारकरी संप्रदायाचे आपण सर्वजण पाईक आहेत. याच्याकरता त्या संप्रदायावरती, त्या भगवंतावरती, त्या जगाच्या चालक मालकावरती आमची सर्वांची काय असावी, निष्ठा असावी. बरोबर आहे म्हणे महाराज. निष्ठा असावी कशी त्या देवावरती, त्या जगाच्या चालक मालकावरती, ते आम्हाला सांगा. त्याची वर्णनात्मक स्तुती महाराजांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितली. काय म्हणले महाराज, निष्ठावंत भाव हा स्वधर्म कोणाचा आहे, भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. भक्त कोण, तुकोबारायांचं उदाहरण बघावं. जगद्गुरु तुकोबाराय त्या देवाकडे जातात आणि देवाला सांगतात, देवा तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धीग झाले जिने माझे पंढरी राया. कायगा विठोबा तुझ आता म्हणावे, शुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. किंवा काकड्यात रोज आपण म्हणतो, कागा किविल वाणा किलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झालीसी दिसे, लाज वाटे म्हणा तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिल्या सारखे. याला म्हणावं दास्यत्व. देवा मी तुझा दास आहे, पण मला दास म्हणून घेण्याचे जर काय वाटत असेल ना तर लाज वाटते. आणि ऐक देवा, तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला मुळात कधी शरण जाणार नाही. तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला कधीच काही मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, नाही मुळातच कोणालाच काही मागणार नाही. याला म्हणावं दास्यत्व. हे दास्यत्व जर कोणाचं बघायचं असेल, हे तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे साधू संतांचं बघायला भेटतं. बरोबर आहे का नाही? ह्याला म्हणावं दास्यत्व महाराज. ए उगाच ह्या देवाकडं जावं त्या देवाकडं जावं, शेंदरी हिंदरी दैवते, हे काही कामाचं नाही. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाच्या अंगात येतं त्यांना हात वर करा बरं. ज्याच्या अंगात येतं त्यांना पटकन हात वर करायचा. आजीच्या अंगात येतंय. बरं, तुमच्या कोणाच्या येत आहे का? येत असलं तरी नाही म्हणायला बसली रे. करा हात वर, येत असेल कोणाच्या अंगात तर. येतंय? बर, माझा असा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या अंगात येतं बरोबर आहे. हां, येतं का नाही येत हे काय मला माहीत नाही, पण आजपर्यंत मी असं कधी ऐकलं नाही अंगात पांडुरंग आलाय, माऊली आलेत, हे कधी ऐकलं नाही. देवीच्या अंगात आला की देवी फक्त बोकुड काप, कोंबड काप, बस 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 इथं यायचं एखाद्याच्या. बरोबर आहे का नाही? कधी देवी असं म्हणते का तुम्हाला माऊली लागले तर वारी करावं लागन, पांडुरंग लागलाय ना आषाढीची वारी का? असं असं काऊन म्हणत नाहीत? बोला की, तुम्ही कधी बघितलंय का पांडुरंग आगात आल्याला? बरं, तो या देवाचाही आणि बळीया माझा देवाचा बी देव आहे ना तो, पण तरी देव अंगात येत नाही. आपल्या कधी महाराज लोकांच्या अंगात कुणी आलं नाही अजून, मला तर नाही आठवत बाबा. आपण एवढे कीर्तन करतो, भजन करतो, तरी आपल्या अंगात कधी देव आलाय का? वा, तुमच्या कोणा चोपदार आलाय का? येतच ना. विनेकरी बाबा एवढा विना घेतात, एवढी सेवा येतं, तुमच्या कधी देव अंगात आलाय का? आपल्या अंगात देव नाही येत, आपल्या स्वप्नात म्हशीचे शिंग येतात, बाकी काय नाही येत. एवढंच दिसतंय. काय बरोबर आहे का नाही? हाय का काय? देव अंगात येतो का? अंगात येणं चांगलं आहे, आमच्या येत नाही ते तुमच्या येत आहे, चांगलं आहे. पण देव बोकडावर आणि कोंबड्यावरच का म्हणून टपलेला, मला हा प्रश्न आहे. बाकी काही नाही बघा, काही नाही, बाकी काही नाही, काहीच नाही. नाही तुमचा देव तसं नाही का? बर बर, चलो द्या, असू द्या, बर काय अडचण नाही. नसल तो. अहो महाराज, माझ्या कीर्तनात एका जणाच्या अंगात आलो. कीर्तनात सावरगावला माहिती ना तुम्हाला? आम्ही खोटं बोलत नाही, अजिबात नाही, खोटं कधीच बोलत नाही. पोटा पाण्यासाठी जेवढं बोलत तेवढं बोलतो, बाकी नाही बोलत. माझ्या कीर्तनात एका जणाच्या अंगात आलं, भजनात एकाच्या अंगात आलं, अंगात
बरं अंगात आलं तर अंगात आलं, हे 4-5 जण गेले त्याला धरायला गेलं तर कानात म्हणलं शांत बस, धरू नको बिड्या मोडत्या, धरू नको बिड्या मोडत्या. बघा आता काय करायचं सांगा बरं. असं कुठं अंगात येतं का? काय नसतंय महाराज, इकडे लक्ष द्या. उग महाराज शेंदरी दैवते कोठ कोणाच्या अंगात नाही, काय नाही महाराज. तो देव, तो जगाचा चालक मालक भगवंत आहे, त्याच्याकडे जावं, त्या देवाकडे जावं. वारंवार आयुष्यभर त्याची निष्ठा करा. वारंवार आयुष्यभर सांभाळणारा जर कोण असेल ना तर तो देव आहे, तो भगवंत आहे. आपल्याला सांभाळणारे हनुमंतर आहेत. कोण? आपल्याला सांभाळणारे हनुमंतर आहेत. अरे जाऊ द्या, आपल्याला सांभाळणारे हनुमंतर आहे. मी कमून म्हणतो माहिती आहे का, मी बाहेरच असून एवढ्या दिवस मला त्यांनी सांभाळलंय. तुम्ही तर गावातलेत ना, तुम्हाला का सांभाळणार नाही सांगा? का सांभाळणार नाही सांगा? हा, तो जगाचा चालक मालक भगवंत आयुष्यभर सांभाळतो, फक्त त्याच्या मनामध्ये बसलं पाहिजे. तो देव, तो आयुष्यभर तुम्हाला आम्हाला सांभाळणार आहे. याला म्हणावं दादा निष्ठा. निष्ठा असावी तर अशी असली पाहिजे. ऐका, नामदेवराव ज्यावेळेस तीर्थयात्रेला माऊली ज्ञानोबारायासोबत जातात, देवा मी जाईल. आठ घातली होती देवाला जाण्यासाठी. देवानं नामदेवरायाला सांगितलं तुला जावं लागेल. वाद चालला होता, बाबा तू तर सांगितलंस की तुला सोडून नाही जायचं आणि परत आता मला पाठवतोयस, तुला थोडंसं पटायला पाहिजे. अरे देवा, एवढा खोटं का बोलतोयस की आपण एकूण मकाला दोघांना कधी सोडायचं नाही, तू माझ्यासोबत, मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार, हे आपलं ठरलेलं आहे. आणि आता तू म्हणतोस की तीर्थयात्रेला जायचं, जावा लागेल ना मा. बरं, नामदेवरायाने सांगितलं देवा मी तीर्थयात्रेला जाईल, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? ऐक, तुझ्यासारखा देव मी मंदिरात जाईल तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर, मी गाभाऱ्यात जाईल. तो देव, तो भगवंत मी बघत, मी सभा मंडपामध्ये जाईल, मी मंदिरामध्ये जाईल, मी गाभाऱ्यामध्ये जाईल, पण तुझ्यासारखा कठेवरती कर असणारा देव जोपर्यंत मला दिसत नाही ना, तोपर्यंत मी त्याच्या चरणाशी लागणार नाही. पडतंय का बघ? याला म्हणावं निष्ठा. काय? याला म्हणावं निष्ठा. अशी तुमच्या आमची सर्वांची निष्ठा असली पाहिजे. पण आता निष्ठा नाही, आता निष्ठी आहे. काय? आता निष्ठा आहे का? आता निष्ठा नाही आहे महाराज, आता निष्ठी आहे. हो, हे लक्षात असू द्या. आपण कधीच म्हणायचं नाही माझ्यावरती ह्याची एवढी श्रद्धा आहे, मला हे एवढं मानते तर मला ते मी कधीच म्हणायचं नाही. पातर्डे पाट्याला 4 वर्षापासून ह्या पाठ्या फिक्स आहे. मी कधीच म्हणायचं नाही असं. माझ्या आधी बी कुणीतरी असेल हे लक्षात ठेवायचं. माझ्या आधी बी कुणीतरी असेल हे लक्षात ठेवायचं. आणि मी बी कधीतरी इथून रिटायर होणार आहे हे बी मी कधी ना कधीतरी लक्षात ठेवायचं. हे लक्षात असू द्या. काय नाही महाराज, उगाच आपण म्हणतो त्या गावात कीर्तनाला गेलो, एवढ्या लोकांनी माझ्यासोबत सेल्फी काढले, एवढे फोटो काढले, हे केलं आणि ते. आपल्याला वाटतंय ना आपल्यासोबत एवढे फोटो काढले आणि ते काढले. आपल्यासोबत फोटो काढतात पण दुसऱ्या दिवशी आपले 100 फोटो उडीतात आणि तिसऱ्यासोबत काढतात. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं. आपण कधीच म्हणायचं नाही माझ्यावरती एवढी निष्ठा आहे, माझ्यावरती एवढी निष्ठा. कधीच नाही महाराज, कधीच नाही. उगा कोणावरती आज जोपर्यंत जो गोड बोलल तोपर्यंत प्रत्येकजण माझा 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 म्हणणार आहे. एकदा थोडंसं लांब येऊ द्या. जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत धन आहे ना, तोपर्यंत सगळे माझं 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 म्हणणार आहेत. एकदा आपल्याजवळचं सर्व काय संपलं ना, कोणी कोणाचं नाही. राजकारण काही हे बाजूला टाकावं महाराज, काही नसतं. इलेक्शन जवळ आलं, तुमच्याकडे होतं का? होतं ना. इलेक्शन जवळ आलं, एखाद्यानं बाटली दिली, भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. ठरलेलं असतं महाराज. एखादा म्हणा येड आहे ते, मागं गेलं की चैतन्य महाराजाच्या तोंड, वा काय कीर्तन करते, नंबर 1, छान. आणि पुन्हा लगेच पुढे गेलं काय आता आणतेत गावकरी म्हणून हो म्हणायचं आहे, नाही तर काय येतंय काय नसतंय महाराज. बघ महागारी असं म्हणते. आता मी तुम्हाला खोटं बोलत नाही. इथले 5-50 जण असं मला म्हणत असते, लबाड बोलत नाही. 10 तरी इथं काढणार मी. तुमच्या सगट बोला काय देऊ, 10 तरी काढणार मी. काय म्हणणं आहे, काय म्हणतं तुमचं बोला. आणि आता वगैरे राहुल महाराज आहेत हे सगळे, ह्यांच्या पुढं जाता येत नाही भाऊच्या सगळ्यांच्या, म्हणून आता काय बोला. नाही तर तुम्ही नावं ठेवीत नाहीत होय, लबाड बोला. मला मनातलं कळतं बरं. बघा म्हणू नका, मला सगळं कळतं. तुमच्या मनात आता इथं बसल्या बसल्या काय चाललंय हे मला इथं कळतंय. तुमच्या आजी तुमच्या मनात काय चाललंय सांगू का? लगेच खरं सांगतो. माझ्या अंगात पिंगात येत नाही पण माझ्या मनात मला नक्की कळतं. माझ्या मनातलं 100% कळतंय. वा सांगू का? सांगू बघा बरं. पुन्हा म्हणू नका असं झालं तसं झालं, काहीच म्हणणार नाहीत ना. 100-500 लोक आहेत पुन्हा म्हणतात महाराज असं बोलायचं होतं का, एवढं बी खरं सांगायचं होतं का, असं म्हणू नका पुन्हा. बघा पक्का काय हनुमान आहे. मी तुमच्या मनातलं सांगलो, ते हनुमाना जाऊ द्या तिकडे. सांगू का? खरं सांगू का? पक्का बघा बरं.
सांगू? हा खरंच का? मनातून बोलणं वेगळं आणि इथून बोलणं वेगळं. सांगू? खरंच सांगू? हे बघा बरं, तुमच्या मैत्रिणी ते बघा, गंगू आत्या, कौसाल्या मावशी, त्या बघा कशा बघा त्या तुमच्याकडं. हा सांगू का? काय अडचण नाही ना? खरंच सांगू का? खरंच मला पक्का सांगू ना? सांगू? आजी, एखाद्याच्या मनातलं एखाद्याला जर कळत असतं तर देवाला देव पण आला असतं का? मला सांगा ना. आता बोला. कोणाच्या मनातलं हेला असं वाटतं हे करन ते करन असं करन, तुला हे नवस करावं लागन, तुला ते करावं लागन, मग तू सुखी राहशील, तू समाधानी. काही नाही महाराज. माणसानं कर्म चांगले करायचे आणि विश्वास देवावरती ठेवायचा. कुणीच काही आपलं करू शकत नाही. काहीच नाही. सगळं डिपेंड त्या कर्मावर आहे. माणसानं कर्म अरे कर्म वाईट असते ना, आपण देवाला नाव ठेवतो आणि काय केलं देवा. अरे काय केलं देवा नाही. अरे आपलं वाटुळं करणारा, आपली वाट लावणारा हा अजून तर काही जन्माला आलेलं नाही. आपलं वाटुळं फक्त आपल्या कर्मामुळं होतं, हे लक्षात असू द्या. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र कर्म जे आहे ना हे चांगलं करावं. उगाच कधी कोणाला म्हणायचं नाही. माझा विषय थोडासा बाजूला गेला होता, ऐका. ह्याच्यावरती एवढी निष्ठा आणि मला एवढे लोक मानतात तेवढे लोक मानतात असं तसं. बाबा, कोणी कोणाला मानत नाही. पैसा धन श्रीमंती असेल ना तोपर्यंत सगळं माझं माझं म्हणतात. एकदा आपल्या जवळचं संपू द्या, स्वतःची बायको सुद्धा आपल्या जवळ राहत नाही, हे लक्षात असू द्या. काही नाही महाराज. जोपर्यंत धन आहे, जोपर्यंत श्रीमंती, जोपर्यंत पैसा, तोपर्यंत सगळे काका मामा म्हणणार आहेत. एकदा आपल्या जवळचं सर्व काही संपू द्या, कोणी कोणाचं नाही. अंतकाळीचा सोयरा अंतुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल ना तर तो देव, तर तो भगवंत आणि तो जगाचा चालक मालक आहे. बाकी सगळे आहेत स्वार्थापोटी. आपला स्वार्थ जिथं दडलेला आहे. आपल्याला एवढं गोड बोलताय, एवढं हे करताय, विचार करावा कुठंतरी स्वार्थ दडलेला आहे. म्हणून मनात कधी विचार करायचा नाही माझ्यावरती लय निष्ठा आहे, माझ्यावरती श्रद्धा आहे, मला लय लोक मानते, हे मानित वगैरे कोणी कोणाला नसतंय, हे लक्षात ठेवायचं. जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या देवावरती, त्या भगवंतावरती आपली निष्ठा असावी. कोणासारखी निष्ठा असावी? भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता होती दादा. कुठला समाज आहे? भिल्ल समाजामध्ये. पण रामावरती एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा होती. माझे राम येणार आहेत, माझ्या झोपडीला रामाचे पाय लागणार आहेत. काय निष्ठा असेल त्या शबरी मातेची. राम ज्या वेळेस मला भेटायला येणार आहे त्या दिवशी त्या भिल्ल समाजाच्या शबरी मातेनं रामाला खायला बोर आणून दिले. आपल्या रामाला किडकं बोरं जाऊ नये, आपल्या रामाला कच्चं बोरं जाऊ नये, आपल्या रामाला आंबड बोरं जाऊ नये म्हणून अगोदर तोंडाने स्वतःच्या बोरं चाखून बघायचं. कच्चं असेल तर टाकून द्यायचं, किडकं असेल तर टाकून द्यायचं, आंबट असेल तर टाकून द्यायचं, गोड असेल, स्वाद चांगला असेल ते एका धृणामध्ये ठेवायचं. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता होती. एवढी त्या देवावरती, एवढी ते रामावरती, त्या भगवंतावरती निष्ठा होती. जगाचा चालक मालक भगवंताला आणि शबरी मातेची उष्टी बोरं त्या देवानं खाल्ली. ही ताकद फक्त कोणामध्ये असेल ना, ही ताकद साधू संतांमध्ये. ही निष्ठा आहे देवावरती. एकदा तुमची आमची निष्ठा असली की तो देव, तो भगवंत तुमचं धन बघत नाही, तुमची श्रीमंती बघत नाही, तुमचा पैसा बघत नाही, तुमची जात बघत नाही. तो देव, तो भगवंत फक्त तुमची निष्ठा बघतो, बाकी काही बघत नाही. आपण कधीच असं म्हणायचं नाही काय बाबा माझ्यात काय कसं असं. तो भगवान, अरे बाबा आपली जात ही थोडीशी बाजूला मांडावी, आपला धर्म थोडासा बाजूला मांडावा, आपले धन, आपली श्रीमंती, आपला पैसा, आपला संसार, आपला प्रपंच थोडासा बाजूला मांडावा आणि त्या देवाकडं, त्या जगाच्या चालक मालकाकडं जावं. काही लागत नाही ते देवाला. सांगा मला काय होतं भिल्ल समाजाच्या शबरी मातेकडं? बोला ना काय होतं? भिल्ल समाजाची शबरी माता रोज दात घासत होती का? हा, रोज मस्त लाईफबॉय साबण लावून आंघोळ करत होती का? हा बोला. शबरी माता रोज डव शॅम्पू, केनी प्लस, हेड अँड शोल्डर हे लावून डोकं धुत होती का? खोबऱ्याचं तेल, बदामाचं तेल हे लावून डोक्याला तेल लावत होती का? रोज नखं काढत होती, नखं कापत होती, रोज आंघोळ करत होती, रोज डोकं धुत होती? नाही.
भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, पण त्या शबरी मातेची उष्टीबरोबर कुणी खाल्ली? जगाच्या चालक मालकाने. वृक्षाची पाणी हाली ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची सत्ता ज्या देवाच्या हातात आहे, त्या देवाने, त्या जगाच्या चालक मालकाने, त्या भगवंताने भिल्ल समाजाच्या शबरी मातेची उष्टीबोरं खाल्ले. आता मला सांगा, तो अधिकार शबरी मातेचा होता, पण कशामुळं? तिच्या, आता किंमत तिला आहे का तिच्या निष्ठेला आहे? कशाला? निष्ठेला आहे. बरोबर आहे ना? निष्ठा असली पाहिजे. निष्ठा असणं ही फार गरजेचे. माणसानं 10 चुका करू द्या, 10 चुका, एखादं चांगलं काम करू द्या, मोठं होऊ द्या, चांगलं काम जाऊ द्या गडे, झाला आत्तापर्यंत त्याच्याकडून चुका, पण आता मात्र चांगलं केलंय. बरोबर आहे का नाही? आता मात्र कसं काही नाही म्हणा, पण आता मात्र चांगलं वागायलाय. बरोबर आहे का नाही? आपल्या पाठीमागच्या 10 जर चुका आपल्याला सुधारायच्या असतील तर एखादी काम असं केलं पाहिजे की त्या मागच्या 10 चुका ध्यानात न राहता आपण चांगलं केलेलं काम हे माणसांच्या ध्यानात राहिलं पाहिजे, हे ध्यानात राहिलं पाहिजे. पण आत्ताचं सध्याच्या काळातलं गणित असं आहे, 10 चांगले कामं करा, 10 चांगले कामं करा आणि एकच काम चुकीचं करू द्या, थोडंसं चुकीचं करू द्या, थोडंसंच. माणसं 10 चांगले कामं केलेले विसरून जातात आणि एक वाईट केलेलं काम माणसं धरून बसतात, एक चुकी धरून बसतात. बरोबर आहे की नाही महाराज? ऐका, आपल्याला किंमत आहे. आता माझ्याकडं तुम्ही येताय, कीर्तन झाल्यावर दर्शन घेत आहे, आम्हाला सुद्धा कधी कधी लाज वाटते. बाबा, आमच्या आजोबाच्या, आमच्या आजीच्या वयातले लोक आमचं दर्शन घेत आहे, याची लाज आम्हालाही वाटते. काय आमच्याकडं आहे तरी काय आमच्याकडं? बाबा काहीच नाही. तुम्ही दर्शन जे घेताय कोणाचं घेताय? मी चैतन्य राऊत आहे याचं दर्शन कधीच घेत नाही. तो चैतन्य राऊत असू द्या, नाही तो दुसरा कोणी असू द्या, तो नारदाच्या गादीवर आहे म्हणून आम्ही दर्शन घेतोय. मला सांगा, किंमत मला आहे का ह्या गादीला आहे? कोणाला आहे? गादीलाच आहे ना. किंमत गादीलाच आहे. एकदा फेटा काढला, धोतर काढलं, साधे ड्रेस घातला की मला ओळखीत सुद्धा कुणी नाही. हे फक्त फेटा, धोतर, उपरणं आणि नारदाची गादी, याच्यामुळं आमची किंमत आहे. बरोबर आहे ना? काही नाही महाराज. ऐका, आमच्यामध्ये तुम्ही बाबा, बरं आपण सर्वजण आहेत, मी माणूसच आहे, तुम्ही बे माणूसच. आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आहे का? तुम्ही माणसं आहात, मी माणूस आहे, फक्त एवढंच बदल आहे. तुम्ही खाली बसलेले आहात, मी उभा आहे, फक्त बदल एवढाच आहे. मी नारदाच्या गादीवर आहे आणि संतांचं वाङ्मय तुमच्यासमोर मांडतोय म्हणून मी महाराज आहे आणि तुम्ही मनुष्य आहे. बरोबर आहे? हां, एवढंच आहे, बाकी काही नाही. संतांच्या वाङ्मयाला आणि या नारदाच्या गादीला किंमत आहे. ही किंमत आम्हाला नाही, हे मनातून कधीच ठेवायचं नाही. लोक मला, अरे तुला मानतच नाहीत. ज्ञानोबारायांना तुकोबारायांना मानतात, ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं वाङ्मय तू सांगतोय आणि नारदाच्या गादीवरती उभा आहे म्हणून त्या गादीचा मान लोक ठेवतात. साधू संतांचं वाङ्मय तू सांगतोय म्हणून साधू संतांचा मान लोक ठेवतात, म्हणून तुझं दर्शन घेतात. लोक तुझं दर्शन घेत नाही, त्या नारदाच्या गादीचं दर्शन घेत आहेत. हे लक्षात माणसानं ठेवायचं, हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याकरता जीवन जगत असताना माणसाला किंमत जर कशामुळं असेल तर त्याच्या कामामुळं किंमत आहे. याच्याकरता माणसानं काम करत असताना एवढं चांगलं करावं, गेल्याच्या नंतर 4 माणसाने आधारानं नाव घेतलं पाहिजे, असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा दादा, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे. 100 पैकी गुण कुणीच कोणाला देतं का? 100 पैकी गुण महाराज कुणीच कोणाला देत नाही. तुम्ही चांगलं जरी वागले, वाईट जरी वागले, तर लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. याच्याकरता परमार्थ करत असताना माणसानं आपल्या मस्तीत केला पाहिजे, आनंदानं. आता आम्ही कीर्तन कसं बी सांगू द्या, किती चांगलं सांगू द्या, कसं सांगू द्या, हसवलं तो लोक म्हणतात नुसतं हसवलंच. अध्यात्म सांगितलं तर लोक म्हणतात काय कीर्तन आहे, झोपा लागल्या आम्हाला. नुसतं गायन केलं की लोक म्हणतात एवढंच होतं, त्याला बोलताच येत नव्हतं. बघा, एवढंच होतं आणि काय असं असतंय का कुठं बाबा? हां, असं आहे का ते? सांगा बरं. किती
चांगलं करा. बाबा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत, लोक तुम्हाला त्रास देणार. अहो त्रास देणारे, नावं ठेवणारे, दिलं पाहिजे त्रास, नावं ठेवलेच पाहिजे. माणसानं जीवन जगत असताना बाबा आपल्या मस्तीत जगलं पाहिजे. मस्ती खरं तर कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे बाबा, विनोद नसावा. ऐकणारे तुम्ही सगळे जाणकार आहात, खरंच विनोद नसावा. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्हीच विनोद नसावा म्हणता, तुम्हीच परत 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 विनोद तुम्हीच करता आणि तुम्हीच पुन्हा काय म्हणता विनोद. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये विनोद नसावा हे खरं आहे, पण मावा पडल्या फवारा हाणावंच लागतोय हे बी लक्षात घ्या. कळायले ना बोलणं. पण फवारा हाणले किडे मरावे ना. हा काय तुम्हाला कसं वाटतंय? खरं आहे ना. फवारा हाणल्यावर किडे मरावे ना. बाबा कुठंच मरत येत भाऊ, काय काय जाग्या फवाऱ्यातून किडे निघत येत. असं म्हणलं काय काय हसतेत, काय काय हसता येत नाही, काय काय नुसते अशी हा जरा मोकळ्या मनानं कवा जाशील म्हणून सांगता येणार नाही. आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. आयुष्य बाबा पुन्हा पुन्हा नाही. आता भेटलंय ना, हे पुन्हा कधी भेटलं का नाही काही सांगता येणार. हसावं माणसानं. बरं, माणसाचं टेन्शन दूर होतं, माणसानं हसलं पाहिजे, खरंच हसलं पाहिजे. टेन्शन माणसाचं दूर होतं, याच्याकरता माणसानं हसलं पाहिजे, आनंदानं राहिलं पाहिजे. हो. आणि माझं कीर्तन म्हणलं का व्हिडिओ असे आवडीनं लोक येतात, सवड काढून आवडीनं येतात. हाय म्हणे नाही महाराज चैतन्य महाराजाचं कीर्तन आहे वगैरे यावं लागतं. आता मी म्हणत नाही माझ्यावरती लय प्रेम आहे, माझ्यावरती लय निष्ठा आहे ते, असं काही नाही बाबा. प्रेम नाही, निष्ठा नाही, खरंच नाही. पण खरं सांगू का, 4 वर्षापासून तुम्ही बोलवताय मला, याला प्रेम नाही तर मी दुसरं म्हणू तरी काय? हां, ह्याला प्रेम नाही तर मी नाव दुसरं देऊ तरी कोणचं सांगा बरं. 4 वर्षापासून तुम्ही मला आयुष्यात तुम्ही मला विसरला नाहीत कधीच. आणि मी बी 4 वर्षापासून तुमच्या गावामध्ये येतोय, मी बी तुम्हाला विसर पडून देण्यासारखं वागतोच का? विसर पडण्यासारखं मीच वागत नाही, म्हणून तुम्ही मला 4 वर्षापासून बोलवताय. हसावं माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे, आनंदात जगलं पाहिजे. बरोबर आहे का नाही महाराज? आता बरेच जण मला इथं दिसतेत, तुम्ही सगळे याच्या आधी म्हणजे 1ल्या वर्षापासून तर 4थ्या वर्षापर्यंत तुम्ही आता बरेच जण कीर्तनासाठी येत आहे. बरोबर आहे. नवीन असतील, नवीन याच्यामध्ये असतील, पण जुने जे आहेत ना ते तर 100% बऱ्यापैकी आहेत. उगा म्हणत नाहीत काय बोर झालंय ना असं तसं. एक पिक्चर आल्याच्या नंतर लोक एकदाच बघतात, एकदाच पुन्हा बघतात का? एकदाच पुन्हा बघतात नाही. शो पिक्चर 4 वर्षापासून येतोय. बरोबर आहे ना? ऐका, माणसानं तसं आनंदानं जगलं, हसलं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे. आयुष्याचा आनंद, माणसानं हसल्यावर काय वाढतं? माणसाचं काय वाढतं? माणसाचं आयुष्य वाढतं महाराज. हो, हसावं. जेवढं डोक्यामध्ये टेन्शन येतं ना बाबा, हे सगळं डोक्यातलं टेन्शन बाजूला जातं. उगाच घरून निघायचं, घरून निघलं की एखादा अनोळखी माणूस बघायचा आणि उगाच अनोळखी माणसाला राम राम घालायचा, अनोळखी माणसाला राम राम घालायचा. ते दिवसभर विचार करतो, दिवसभर विचार करतो. उगाच घरातून निघलं की अनोळखी माणसाला राम राम, ते दिवसभर विचार करतं कोण होतं गड्या? कोण? दत्ता महाराज भाऊ, राहुल महाराज तर नाही, ते नव्हते. सचिन महाराज नाही रे, सचिन महाराज नाही, सचिन महाराज बी नाही. कोण होतं गड्या? कोण? हां, पाहुण्यातलंच कोणीतरी होतं, पाहुण्यातलंच कोणीतरी होतं म्हणणं. पुन्हा 5 मिनिटानं पाहुणे तर सगळे ओळखीचे तर कोण काय काय. हां, मला वाटतं ते पातळी फाट्यावरती चोपदार होते ते तर नसते ना? नाही, पण ते बी नाही. कोण असल असं दिवसभर विचार करतं. ते टेन्शन सगळं जातं त्याचं आणि ते हसत राहतो. मनातली मनात विचार, मला जे हरी मला. बरोबर आहे का नाही महाराज? हां, बरोबर आहे का नाही? कोणाच्या ऐका बरं, माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना कोण आपल्यामुळं दुःखी होईल असं कधी जगू नका. आपल्यामुळं कोण सुखी राहील असं जगावं, असं जगा. अजून एक बोलू, ऐका.
तुम्हाला दुःख देणारे, तुम्हाला रडवणारे पावला पावलावरती हजारो लोक भेटतील. लक्ष देऊ नाही का बरं. तुम्हाला दुःख देणारे, तुम्हाला रडवणारे पावला पावलावरती हजारो लोक भेटतील. हसवणारा 100रातून एखादा असेल, 100रातून एखादा असेल. माणसानं असे माणसं जपले पाहिजे, असे माणसानं जपावे. मी सांगत होतो ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाची निष्ठा कामाला येते, बाकी धन श्रीमंती पैसा काही कामाला येत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आमचा विश्वास जर कोणावरती असेल तर त्या पंढरीच्या पांडुरंगावरती विश्वास आहे, बाकी कोणावरती विश्वास नाही. त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या द्वितीय चरणात निष्कामा महाराज. एक मात्र ॲड करायचा ऐका, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची. आमचा विश्वास जर कोणावरती असेल ना, त्या विठ्ठलावरती, त्या देवावरती. आम्हाला बाकी कोणाची गरज नाही बाबा. आम्हाला सांभाळणारा आमच्या जीवनामध्ये जर कोण असेल तर तो देव आहे, तो भगवंत आहे, तो पंढरीचा पांडुरंग आहे. आम्हाला बाकी कोणी नाही, आम्हाला कोणच्याच देवाकडे जायचं नाही. आपली वेळ झालेली आहे बरं. राईट 11 वाजलेत. तुम्हाला कळालं का कशी वेळ गेली? हां, नाही कळालं ना तुम्हाला? करू का, बंद करू का आता? हां, चालू राहून देऊ? कोणाकोणाला कीर्तन चालू ठेवा वाटायला त्यांना हात वर करा. वा, सगळ्यालाच का? बर 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 बर. तुमच्यापैकी कोणाकोणाला बंद करा वाटायला त्यांना हात वर करा. हां बाबू, बंद करू का? काही सांग, तुला काही घेणं देणं नाही, तू बंद कर आता. बस झालं तू नाटक आता. काय म्हणत असन 4 वर्षापासून हे एकच चित्र दिसायला, कर बंद म्हणत असत. ते आनंद आहे, भगवंताचं नामचिंतन करत असतं. कसा वेळ निघून चाललाय मला सुद्धा कळत नाही बघा बरं. आणि इथं कीर्तन करत असताना कसा वेळ जातो ना, हे कळत नाही महाराज. खरंच आनंदी आहेत बघा ना. नाशिक जिल्ह्यामध्ये आलं ना, चेहरे जर बघितले तसे टवटवीत, असे गुलाबाच्या फुलासारखे चेहरे आहेत बघा तुमचे सगळ्यांचे. हो, सूर्यफुलावनी माना टाकून देणारे तर कुणीच नाहीत महाराज, अजिबात नाही. हां, हे सूर्यफुलावनी माना टाकून देणे काही कामाचे नसते. बघे काही काही गावात कीर्तनात उगाच सूर्यफुलावनी माना टाकून देणे, पुढे उगाच पुढे येऊन बसणार. अहो बाबा, माझ्या कीर्तनात एक जण, कीर्तन सुरू झाल्यापासून मला असं करायचंय रोज. मला वाटलं लयचा अभ्यास आहे काय की बाबाचा. सगळं कीर्तन बाबाकडे बघून केलं.
आणि भाऊजींनी कीर्तन ठुलं. त्यांना कीर्तन झालं विचारलं, म्हणलं का हो माझ्यासमोर जे बाबा बसलेले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय. ते म्हणले ते बहिरे होते, त्यांना ऐकूच येत नव्हतं. आता काय करायचं सांगा बरं महाराज, काय करायचं. पण माणसानं कशात ना कशात तरी माणसानं आनंद शोधला पाहिजे. काय कशात तरी. अहो पहाटे 3 वाजता एक जणानं मला फोन लावला. पहाटे 3 वाजता म्हणलं हॅलो. हा म्हणलं बोला. हा महाराज आहेत का? वा 3 वाजता डायरी ते घेऊन बसलो ना मी. मला वाटलं तारीख आली का काय माहिती. पहाटे 3 वाजता फोन लावला. म्हणलं महाराज आहेत का? म्हणलं हा. म्हणलं तारीख घ्यायची काय? म्हणलं नाही तारीख तसला असते कुठं. तारीख घ्यायची नाही काय नाही. पहाटे 3 वाजता कशाला फोन लावला? म्हणलं काय काम आहे बोला की. काय नाही म्हणला दारे धरीत होतो. म्हणलं बर. उसाला दारे चालले होते म्हणलं बर. मस्त छान वातावरण. पहाटे 3 वाजता बर व्हायला होतं. शेकुटे केलेले बसलो होतो शेतात. म्हणलं बर. काय ते इंस्टावरती यूट्यूबवरती तुमचे कीर्तन बघत होतो. म्हणलं बर. ते कीर्तन बघत असताना ते वैष्णव कीर्तनकार तुमचा ते चॅनलवाला नाही का ते त्याचं कीर्तन आलं. त्यांनी खाली नंबर टाकलेला होता बाबा तुमचा. म्हणलं बर. काय नाही म्हणला नंबरवर फोन लावला. म्हणलं मग काय नाही तुम्हालाच लागतो बघा आहे का तो. ती येड आहे ते काय नंबर टाकतेत म्हणजे ते आहे का नाही. आम्हाला मग कोणाला लागणार आहे. काय नसतंय महाराज. पण ऐका माणसानं ज्याच्या त्याच्यात आनंद शोधला पाहिजे. बरोबर आहे की नाही. कशात आनंद माणसानं शोधला पाहिजे. शोधत राहिलं पाहिजे. जीवन जगत असताना माणसानं आनंदी जगलं पाहिजे. ऐका एवढे तुम्ही सर्वजण आनंदी आहात, एवढे तुम्ही सर्वजण फ्रेश आहात, एवढ्या तोलामोलाचा कार्यक्रम तुम्ही करताय, एवढं वातावरण गोड आहे. हे काय माहिती आहे का? मला नाशिक जिल्ह्यामध्ये आलं ना राहुल महाराज स्तुती म्हणून. मला तोंडावरती स्तुती करणं ते मला अजिबात आवडत नाही. मला स्तुती कोणाची करता बी येत नाही बाबा. गोड तर अजिबात फेकता येत नाही. मग डायरेक्ट उघडं भरतं जागेवर. त्यामुळं मी अजिबात ते सोडून मी नाही तसलं करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मग स्तुती मी करत नाही, वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतोय. खरंच नाशिक जिल्ह्यामध्ये मला तरी कीर्तन करत असताना आनंद मला वेगळा होतो बघा. खरंच वेगळा. खरंच 4 वर्षापासून मी इथं कीर्तन करतोय. पण इथं कीर्तन म्हणलंय की आनंदच वेगळा असतो. आनंद का माहिती आहे का? त्याचं कारण सांगतो. तुम्ही सगळे एवढे सुखी आहात, तुम्ही एवढे समाधानी. आम्ही तिकडून इकडं जर आलोत ना नाशिक जिल्हा आणि हे बघितलं एवढं प्रशस्त, एवढं वातावरण एवढं छान वाटतं. त्र्यंबकेश्वर जवळ आहे, रामकुंड आहे, कुशावर्त कुंड आहे, नाशिक पंचवटी, एवढं सुंदर वातावरण तुमच्यामध्ये सर्वांमध्ये. हे काय माहिती आहे का? त्याचं कारण सांगू का? मुळात तुम्ही सर्वजण जे आहात हे कोणाच्या ऋणामध्ये राहत नाहीत. माझं बोलणं कळालं ना? कोणाच्या ऋणामध्ये राहत नाहीत. मग तिथं संत असो, तिथं देव असो, तो भगवंत असो, किंवा पूर्वज वडीलधारी माणसं आपले पित्र, यांच्या ऋणामधून आपण सर्वजण उत्तीर्ण होतो. वस्तुस्थिती सांगतोय बाबा. नाशिक जिल्ह्यामध्ये आलं, प्रवेश केला. आता मी भरपूर नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. लहान मी 12 वर्षाचं होतो मी त्यावेळेसपासून कीर्तन करतोय. 18 रनिंग चालू आहे मला. 12 वर्षाचं होतो त्यावेळेसपासून मी कीर्तन करतोय. तर तुमच्या परिसरामध्ये मी खूप वेळेस आलेलो आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये 20-30 वर्ष श्राद्ध आम्ही सर्वजण करतात. 20 असतील 30 असतील हे मी एक गृहीत धरले. पण याच्याही पलीकडं असतील. म्हणजे वर्ष श्राद्ध आता सहसा कुणी जवळपास करत नाही. पण तुम्ही तुमच्या परिसरामध्ये एवढे वर्ष श्राद्ध करताय. का माहिती आहे का? वडिलांचे जे ऋण आहेत, हे पित्रांचे जे ऋण आहेत, हे आम्ही ठेवत नाही. याच्यामधून आपले सर्वजण काय होतो? उत्तीर्ण होतो. नाही तर जवळपास आता उत्तीर्ण कोणी होत नाही महाराज. लोक म्हणते गेला माणूस मग काय राहणार आहे त्याचा शिल्लक. अरे आपल्या वाडवलेल्यापासूनची ही पूर्वजापासूनची परंपरा, हे केलंच पाहिजे ना. हे का करावं ते का करावं? अहो बाप मरून गेल्याच्या नंतर दहावा घालायला पोरग नसतं, ही शोकांतिक आहे. अजून काय पाहिजे? एका बापानं मुलाला एवढं शिकलो, मुलगा अमेरिकेला नोकरीला लागला, बाप मरून गेला. गावकऱ्यानं फोन केला, म्हणले वडील तुमचे निघून गेलेत, विधी उरकायचं आहे, तुम्हाला यावं लागतं. ते म्हणला फोनपेचा नंबर पाठवा, पैसे ट्रान्सफर करतो, माझं काही येणं होत नाही. गावकरी म्हणले 10व्याचा दिवशी टकलं करावं लागतं. टकलं कोणाचं करावं? ते फोनवर काय म्हणलं माहिती का? ज्या महाराजाचं कीर्तन तुला त्याचं टकलं करा. बघा असे लोक झालेत महाराज. हो, हा बापाचं वर्ष श्राद्ध घालायला आपल्याला रिकाम पण नाही. लोकांचं काय घेऊन बसलाय तुम्ही? आम्ही इकडे लक्ष द्या. ऐका, हे उत्तीर्ण ऋणामधून उत्तीर्ण होत नाही, पण आपण सर्वजण त्यांच्या ऋणामधून पितरांच्या उत्तीर्ण होतो. हा, के सप्तासला कीर्तन होतं यात काहीच नवल नाही.
पण श्राद्ध असलं की श्राद्धा गणेश कीर्तन आहे. घरात 5 माणसं जीव घालून आपण श्राद्ध करत नाही. फार थाटामाटामध्ये आपल्या आईचं वर्ष श्राद्ध असू द्या किंवा वडिलाचं वर्ष श्राद्ध असू द्या, जोरात करतो, थाटामाटामध्ये वर्ष श्राद्ध करतो. कारण श्राद्धाचे कीर्तन मी नाशिक जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका वगैरे मी भरपूर कीर्तनं केलेले आहेत. बरोबर आहे का नाही? जोरदार कार्यक्रम करतो महाराज. जसं काय असं वाटतं की सप्त्यात कीर्तन करतो का काय. वर्ष श्राद्धचं एवढं सुंदर नियोजन तुम्ही करताय. म्हणजे पितरांच्या ऋणामधून तुम्ही आम्ही सर्वजण उत्तीर्ण होतो. बरेच जण म्हणतात हे का करावं ते का करावं, हे केल्यानं काय होतं ते केल्यानं काय होतं. होत काहीच नसतं. नाही केलं ना मग कळतं, तोपर्यंत काही कळत नाही महाराज. आता वर्ष श्राद्ध आपण करतोय. मुळात जर विचार करायचा, 5 मिनटं घेऊ, 5 मिनटं जास्त नाही. हां, मुळात जर वर्ष श्राद्धाचा विचार करत जर करायचा झाला बाबा, श्राद्ध हे कर्मकांडाचा विषय, कीर्तन ही भक्ती आहे. काय? श्राद्ध हा कर्मकांडाचा विषय, कीर्तन ही भक्ती आहे. मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण कीर्तन ठेवतो का? त्याचं कारण आहे तरी काय? कर्मकांड जर बघायचं जर झालं तर एवढं सूक्ष्म आहे बाबा. त्याच्यामध्ये बारकाईनं जर विचार करायचा जर झाला तर हातावरती ताटासमोर पाणी ओवाळायला जे घेतो, ताटाला पाणी फिरवतो आपण जेवायच्या अगोदर. ताटावरती पाणी फिरवत असताना ते पाणी फिरवावं किती याचं सुद्धा मॅनेजमेंट आहे. किती असलं पाहिजे ते पाणी? हां, गिलास घेतलं की आपण ओततो, पण ते पाणी किती असावं हे तरी माणसाला कळायला पाहिजे. उडीद माहीत आहे? उडीद, त्या उडीदाचा अर्धा तुकडा जेवढा असेल तेवढा उडीदाचा तुकडा घ्यायचा आणि तेवढंच पाणी आपल्या हातावरती आलं पाहिजे ताटाला फिरवायला. थोडं जरी कमी आणि जास्त जरी ते पाणी झालं तर दारू पिल्याचं पाप लागतं न पिऊन. एवढं सूक्ष्म आहे कर्मकांड. वारीच्या वाटानं जर कधी गेलात, गंध लावतो आपण, उभा गंध लावतो ना. गंधगोळी उघडून उभा गंध लावतो. ते गंध उगाळायचं पाणी सुद्धा किती असलं पाहिजे हेही कळालं पाहिजे. वारीला गेलं की उगाच पाणी जास्त झालं की गंध उघडते आणि शेजाऱ्यानं हां तू नको उघडू, तुझ्यावरचा मीच उघडला, उपकार नाहीच केला, तुला पाणी जास्त झालं म्हणून उघडलास. हां, पण ऐका, गंध उगाळायचं पाणी सुद्धा किती असावं बाबा हे सुद्धा कळायला पाहिजे. त्याचंही मॅनेजमेंट आहे. त्याच्यात थोडं जरी कमी आणि जास्त जरी झालं ना तर पॅरेलाइजचा झटका येण्याची शक्यता असते. एवढं कठोर आहे. आता विचार करा तुम्हाला काय करायचंय हे मी नाही सांगू शकत, पण मी हे कर्मकांडाचं सांगितलंय. हे कर्मकांडाचा दोष आपल्याला लागू नये. श्राद्ध करत असताना हा विषय कर्मकांडाचा आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी एवढं कठोर आपल्याच्यानं काही होणार नाही, एवढं सूक्ष्म काय आपल्याच्यानं होणार नाही. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आपल्याला लागू नये. कीर्तन ही भक्ती आहे आणि आपल्या जीवनातला दोष बाजूला काढण्यासाठी एकमेव ठिकाण आहे ती भक्ती. म्हणून श्राद्धाच्या दिवशी कीर्तन ठेवावं. म्हणजे जेवढं काही मला पाप लागलेलं आहे हे सगळं बाजूला होतं. जेवढं काही माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुका झाल्यात ह्या सगळ्या बाजूला काढण्याचं एकमेव साधन म्हणजे कीर्तन अथवा भक्ती. हां, याच्याकरता कीर्तन करावं. हां, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं सगळं जळून जावं. याच्याकरता मी सांगत होतो आपण वाडवडिलांच्या पितरांच्या प्रत्येकाच्या ऋणामधून आपण सर्वजण उत्तीर्ण आहोत. याच्याकरता तुम्ही आम्ही एवढे आनंदात आहोत. याच्याकरता कोणाचा दोष आपल्याला लागत नाही. याच्याकरता आपण सर्वजण फ्रेश आहोत. मनात कधीच विचार करायचा नाही माझ्या घरात हा दोष आहे, माझ्या घरात ही बाधा आहे. अरे बाबा, द्वेष बाधा आहे ना, आपण कुणाच्या तरी पितरांच्या उत्तीर्ण झालो नाहीत म्हणून आपल्या घरामध्ये द्वेष आहे. द्वेष बाजूला काढायचं असेल ना याच्याकरता आपल्याला पितरांच्या कुणाच्या तरी ऋणामधून उत्तीर्ण, कोणाचे तरी ऋण आपल्या पाठीशी राहतात, ते फेडावेच लागतात. जोपर्यंत ते ऋण आपण फेडत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांना केलेलं निवेदन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. हां, वा, जवळपास 11-10 झालेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना माझं वंदन. एवढं गोड असणारं हे वातावरण आज सेवेकरता निवडलेला अभंग होता. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुकू नये. निष्ठा ठेवावी आनंदानं. माझ्याकडून बोलत असताना एखादा चुकून हुकून कोणाच्या मनाला शब्द लागला असेल, मुलाचा अंतकरण करून मला माफ करा. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाचे. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी. ऐका, उपासना केली त्या देवाची आणि असं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये घडलंय, त्याचं काम काही झालं नाही, असं कुठंच तुम्हाला ऐकायलाही बघायला भेटणार नाही. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला आणि नाही ऐकिला ऐसा कोणी. तुम्ही आम्ही तो असा मनुष्य कुणीच ऐकलेलं नाही. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. एवढंच तुम्हाला मी सांगतो. झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, गुरुवाऱ्यांच्या चरणी, निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. जोपर्यंत पुंडलिक वरदेव होत नाही, महाराजांच्या सूचना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जागा कुणीच सोडायची नाही. हां, छान चहा केलेला आहे. चहा आहे का कॉफी आहे? दोन्ही बी आहे का?
बर कॉफी चहा घेऊन जा, उगा दूध वायाला घालू नका. उगा एवढं छान नियोजन केलेलं आहे, त्याच्यामुळं कोणीच जागेवरून उठायचं नाही. जो कोणी उठन आणि मंडपाच्या बाहेर जाईन त्याला चिकनगुन्या होईन, मी आधी सांगायलो. त्याच्यामुळं जागेवरून कुणीच उठू नका बरं. हां, इकडं लक्ष द्या. हां, अतिशय सुंदर अशा प्रकारचं केलेलं हे चांगलं नियोजन आहे. तरीसुद्धा तुम्हाला द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. झालेली सेवा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. हां, गेल्या वर्षी आलतो, त्याच्या पहिल्या वर्षी आलो, दुसऱ्या वर्षी आलो, तिसऱ्या वर्षी आलो, हे 4थं वर्ष. पुढेही मी पुन्हा येईन. आता म्हणी ना तुम्ही या 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 काय ना होय म्हणा की कोणतरी जा जा म्हणायलेत, या या म्हणून नको म्हणले. बस झाला आता तो कदरून सोडलंस, आता तू जाय म्हणायले. नाही पण तसे नाही तुम्ही सर्वजण. मला सर्वांना माझं वंदन आहे. अतिशय कार्यक्रम तुम्ही सर्व छान करताय. मातृवर्ग पितृवर्ग पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि ते सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन, विठोबा रखुमाई.